नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग हा लेसन बघितला. इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग स्क्वेअर बट जोडासाठी 30 मिलीमीटर जाडीच्या प्लेटसाठी किंवा 30 मिलीमीटरपेक्षा जास्त प्लेटच्या जाडीसाठी स्क्वेअर बट जॉईंट तयार करण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे. या पद्धतीला आपण आधुनिक वेल्डिंग पद्धत असं म्हणतो, मॉडर्न वेल्डिंग प्रोसेस असं आपण त्याला म्हणतो. इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग या पद्धतीमध्ये त्याचे फायदे, त्याचे उपयोग, फ्लक्स, फिलर वायर, एज प्रिपरेशन हे प्लेटच्या जाडीवर अवलंबून असतं. 30 मिलीमीटरची जर प्लेट असेल तर त्यामध्ये 2 इंचाचं म्हणजे 40 ते 50 मिलीमीटर एवढा रूट गॅप ठेवला जातो आणि वेल्डिंग मारलं जातं. एका रनमध्ये काय केलं जातं, तो पूर्ण जॉईंट तयार केला जातो. तसेच त्याला लागणारी मशिनरी, पॅरामीटर्स याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या लेसनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग कसं केलं जातं हे बघायचं आहे. इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग म्हणजे काय? ही मॉडर्न वेल्डिंग प्रोसेस आहे, आधुनिक वेल्डिंग पद्धत आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं की इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग ही एक आधुनिक फ्युजन वेल्डिंग पद्धत आहे. वेल्ड जोडाच्या ठिकाणी बीम फोकस करून पॉवर घनता वाढवली जाते. आता बीम फोकस म्हणजे काय? हे बीम आहे, हे काय आहे? बीम आहे. हे काय केलं जातं? फोकस केला जातो. काय केला जातो? फोकस केला जातो. आणि काय वापरली जाते? घनता वाढवली जाते. त्यामुळे केंद्रित उष्णता निर्माण होते आणि तुमचा जॉब काय केला जातो? वितळला जातो. इलेक्ट्रोबीम काय केला जातो? फोकस केला जातो. जसं तुमची लेसर लाईट असते, तू पाडल्यानंतर ते लेसर लाईट बरोबर कशी जाते? दूरवर जाते, बरोबर. त्या स्वरूपात काय केलं जातं? बीम पाडला जातो, त्याचं फोकस पॉईंट ॲडजस्टमेंट केला जातो आणि जॉब काय केला जातो? वितळला जातो आणि जॉब जोडला जातो. म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते बिंबाच्या स्वरूपात काय केले जातात? जॉबवर पाठवले जातात. आणि त्या इलेक्ट्रॉनमुळे काय होते? इलेक्ट्रॉन जॉबवर आदळल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि जॉब तुमचा वितळला जातो आणि वेल्डिंग केला जातो. यामध्ये कुठल्याही प्रकारची फ्लक्स वापरली जात नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारचा फिलर रॉड वापरला जात नाही. याचे फायदे काय काय आहेत? वेल्ड बीड अरुंद आणि खोलवर पेनिट्रेशन मिळते. वेल्ड बीड जे येतं ते कसं येतं? अरुंद येतं. आणि पेनिट्रेशन म्हणजे जॉब खोल वितळला जातो. कमी उष्णतेमुळे डिस्टॉर्शन कमी. उष्णता कशी आहे? कमी आहे आणि केंद्रित आहे, त्यामुळे काय आहे? पेनिट्रेशन कमी प्रमाणात. अरुंद हीट इफेक्टेड झोन. अरुंद म्हणजे कमी जागा काय होते? वितळते. त्यामुळे काय होते? हीट इफेक्टेड झोन कसा होतो? कमी होतो. वेल्डिंग स्पीड जास्त. वेल्डिंग स्पीड कसा आहे? जास्त आहे. एज प्रिपरेशन करावं लागत नाही, काठांची तयारी करावी लागत नाही. फिलर मेटल वापरावं लागत नाही, डिपॉझिट मेटल वापरावं लागत नाही. त्यानंतर उच्च उत्पादन क्षमता. उत्पादन क्षमता कशी आहे? उच्च आहे. उच्च दर्जाचा जोड तयार होतो. 100% ताकदीचा उच्च दर्जाचा जोड निर्माण होतो. आणि ही जी पद्धत आहे हे स्वयंचलित किंवा ॲटो वेल्डिंग पद्धत याला आपण म्हणतो. त्यानंतर ह्याचे तोटे, हे जे मशिनरी आहेत ही आधुनिक वेल्डिंग पद्धत आहे आणि याचे जे मशिनरी आहे ती फार किमतीची आहे. एखादा पार्ट जर किंवा एखादं इक्विपमेंट जर खराब झालं तर जास्त किमतीचं असतं. त्यामुळं इलेक्ट्रो बीम वेल्डिंग याची जी इक्विपमेंट्स आहेत ते कसे आहेत? जास्त किमतीला असल्यामुळं ते घेणं परवडत नाही.
दुरुस्तीचा खर्च जास्त आहे, मेंटेनन्स खर्च जास्त आहे. खुल्या वातावरणात आपण वेल्डिंग करू शकत नाही. का करू शकत नाही? तर इलेक्ट्रॉन हे काय केलं जातात, बिंबाच्या स्वरूपात जॉबवर पाठवले जातात. एवढ्या स्पीडनं पाठवले जातात की ते जॉबवर आदळून तिथं उष्णता निर्माण केली जाते आणि तिथं जॉब वितळला जातो. जर हवेशी संपर्क आला तर काय होणार आहे, पोरॅसिटी नावाचा दोष निर्माण होणार आहे आणि इलेक्ट्रॉनच्या गतीवर परिणाम होणार आहे. त्यामुळं आपण खुल्या वातावरणात काय करू शकत नाही, वेल्डिंग मारू शकत नाही. प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग कसं केलं जातं ते आपण बघूया. इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगसाठी लागणारी उष्णता अतिशय वेगानं केंद्रित केलेल्या इलेक्ट्रॉन स्ट्रीम काय होतो, तुमचा जे वर्क पीस आहे किंवा जॉब आहे त्यावर आदळून तयार केली जाते. इलेक्ट्रॉन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन जे आहेत ते जॉबवर काय केले जातात, स्पीडनं पाठवले जातात, ते आदळले जातात आणि उष्णता निर्माण केली जातात. ऋणभारित इलेक्ट्रॉन जॉबच्या पृष्ठभागावर बंबाड केले जातात. काय केले जातात, बंबाड केले जातात. त्यामुळं उष्णता निर्माण होऊन प्लेटची पूर्ण खोलीपतर की होल निर्माण होऊन मेटल वितळते. की होल म्हणजे काय की पिन होल. पिन होल म्हणजे काय, सुईचं टोक असेल किंवा पिनचं होल असेल, टोक असेल एवढ्या आकाराचं काय केलं जातं, टोका एवढं जर होल असेल त्याला पिन होल म्हणतो. ह्या पिन होलपेक्षा जर जास्त होल असेल तर त्याला की होल म्हणतो, म्हणजे मोठं होल असतं. ह्या की होलच्या आकाराचं काय असतं, पेनिस्ट्रेशन खोली म्हणजे वितळण्याची जी खोली आहे, ही जी खोली आहे हे काय, हे होल आहे, हे होलाच्या स्वरूपात हे वितळत गेले, ह्याला काय म्हणतो आपण, की होल. हे की होल तयार होऊन काय केलं जातं, मेटल वितळलं जातं आणि जोडाच्या ज्या प्लेटच्या कडा आहेत त्या वितळून काय केलं जातं, वेल्डिंग केलं जातं. या पद्धतीला आपण की होल वेल्डिंग पद्धत असं सुद्धा म्हणू शकतो. प्रत्यक्ष तिने आकृती दाखवलेली आहे इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगची. हा तुमचा काय आहे, जॉब आहे. हा तुम्हाला जॉईंट जोडायचा आहे, पार्ट 1 पार्ट 2. त्यानंतर की होल तयार झालेला आहे गोल स्वरूपात, इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे की होल. त्यानंतर इलेक्ट्रॉन बिंबाच्या स्वरूपात केंद्रित केले जातात आणि जोरात जॉबवर आदळून उष्णता निर्माण केली जाते आणि जॉब वितळला जातो. त्याला इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग असं पण म्हणतो. त्यानंतर वितळून काय केलेलं आहे, जॉब तयार झालेला आहे. पण हा जो जॉब आहे हा उघड्या वातावरणात आपण मारू शकत नाही. याच्यासाठी काय करावं लागतं, निर्वाध पोकळीत जॉब ठेवून मारावा लागतो. जिथे कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही अशा निर्वाध पोकळीत काय करावं लागतं, जॉब ठेवावा लागतो आणि वेल्डिंग करावं लागतो. आता त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगची साधने, टूल्स, इक्विपमेंट्स, प्रत्यक्ष प्रोसेस कशी केली जाते हे आपण बघितलं आहे. त्यानंतर त्याची साधने आपण बघणार आहोत. इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग EBW इक्विपमेंट्स. AC मेन सप्लाय दिलेला आहे. AC काय दिलेला आहे, मेन सप्लाय इथं दिलेला आहे, AC मेन सप्लाय. त्यानंतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, सगळं आपलं जे ट्रान्सफॉर्मर आहे ते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहेत. त्याच्यात 2 प्रकार असतात, स्टेप डाऊन आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार आहेत. लीड लाईनिंग, हे जे आहे लीड लाईनिंग आहे. ह्या साईडला इथं 15 ते 30 kVचा DC सप्लाय दिलेला आहे. 12 व्होल्ट DC आहे. त्यानंतर VAC आहे, टंगस्टन फिल्टमेंट. हे टंगस्टन फिल्टमेंट आहे. कॅप शेप्ड फील्ड इलेक्ट्रोड, ह्यो टंगस्टन इलेक्ट्रोडला कॅप घातलेला इलेक्ट्रोड आहे. त्यानंतर वेव्हिंग टेलिस्कोप, या साईन आपण काय करू शकतो, वेल्डिंगची जी प्रोसेस आहे ती पाहू शकतो ह्याच्यातून. ॲन्युलर ॲनोड, हे जो आहे ॲनोड आहे टंगस्टनपासून तयार केलेला. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोक्सिंग कॉईल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय आहे त्या फोक्सिंग कॉईल आहेत. आता तुमचा जॉब हा आहे, ह्या जॉब काय करायचा आहे, आपल्याला जोडायचा आहे.
काय करायचं आहे, जोडायचं आहे. वेल्डिंग टेबलवर घेतलेलं आहे. आणि हे काय आहे, व्हॅक्यूम सिस्टीम. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा नाही आहे, काय नाही, हवा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वातावरण याच्यात निर्मित नाही. व्हॅक्यूम क्लिअर आहे. याच्यामध्ये असा जनरेटर असतो की हवा बाहेर काढली जाते. हवा असेल तर काय होणार आहे, वेल्डिंग तुमचं होणार नाही. इलेक्ट्रॉन बीमचा फोकस त्या बिंदूवर केंद्रित होणार नाही. जरी केंद्रित झाला, वेल्डिंग पूर्ण पेनिट्रेशन येणार नाही. स्लॅग इन्क्लुजनसारखा दोष येणार. त्यानंतर पोरॅसिटी नावाचा दोष निर्माण होणार. म्हणून निर्वात पोकळीत वेल्डिंग केलं जातं. निर्वात पोकळीत म्हणजे काय, याचा अर्थ अशी स्थिती निर्माण केली जाते किंवा असा चेंबर बनवला जातो ज्याच्यामध्ये वातावरण किंवा हवा कुठल्याही प्रकारची नसते. ऑक्सिजन हायड्रोजन आला तर पोरॅसिटी नावाचा गुणधर्म किंवा जॉबवर काय होतो, परिणाम होतो. किंवा वेल्डिंग बिल्डवर काय होते, पोरॅसिटी म्हणजे लहान लहान छिद्र येतात ऑक्सिजन आणि हायड्रोजनमुळे. म्हणून निर्वात पोकळीत वेल्डिंग केलं जातं. आता इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगमध्ये काय केलं जातं, तुमचे इलेक्ट्रॉन आहेत ते एका बीमच्या स्वरूपात जॉबवर सोडले जातात. ते जॉबवर सोडल्यानंतर काय होते, जॉबवर आदळतात. तिथे मोठ्या प्रमाणात काय होते, उष्णता निर्माण होते आणि तुमचा जॉब खोलवर वितळला जातो आणि वेल्डिंगची क्रिया काय केली जाते, पूर्ण केली जाते. इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगची जी साधनं किंवा टूल्स आपण ज्याला म्हणतो ती कुठले कुठले आहेत, की पहिले जे टूल्स आहे ते काय आहे, इलेक्ट्रॉन गन आहे. त्यानंतर व्हॅक्यूम चेंबर, निर्वात कक्ष मगाशी मी दाखवलेला आहे तुम्हाला. हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन, इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल क्युबिकल, चेंबर व्हॅक्यूम पंप, गन व्हॅक्यूम पंप. आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनची निर्मिती, नियंत्रण आणि गती इलेक्ट्रॉनच्या गनचे कार्य व्हॅक्यूम गनच्या आत होते. तर व्हॅक्यूम गन म्हणजे काय, ही अशी गन आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा नाही. या गनमध्ये इलेक्ट्रॉनची निर्मिती, नियंत्रण, गती आणि इलेक्ट्रॉनचे कार्य केले जाते. इलेक्ट्रॉन गनचे कार्य व्हॅक्यूम ट्राईड ट्यूब प्रमाणे चालते. इलेक्ट्रॉन गनचे कार्य व्हॅक्यूम टाईट ट्यूब याप्रमाणे चालते. तुमचा जो कॅथोड आहे तो टंगस्टन धातूपासून बनवलेला असतो. उच्च तापमानामुळं कॅथोड गरम होऊन काय होतं, हार्मोनिक इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन गतिमान होतात. काय होतं की उच्च तापमानामुळे कॅथोड गरम होऊन हार्मोनिक इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन गतिमान होतात. कॅथोड आणि एनोडमध्ये हाय व्होल्टेजमुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गती मिळून ऊर्जा निर्मिती होते. कॅथोड आणि एनोड हाय व्होल्टेजमुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गतिमान होऊन ऊर्जा मिळते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गती मिळून जी ऊर्जा निर्माण होते आणि एनोड छिद्रातून इलेक्ट्रॉन वेल्ड करायच्या पार्टवर सोडले जातात. त्यानंतर इलेक्ट्रॉनच्या भोवती धातूच्या जाळीचे शिल्डन असते, ते ऋण बाजूला जोडलेलं असतं. बीमवर करंट नियंत्रण करता येते. फोकसिंग आणि डिफ्लेक्शन कॉईल गनमध्ये बसवलेली असते. फोकसिंग आणि डिफ्लेक्शन कॉईल ही गनमध्ये बसवलेली असते. फोकस कॉईल मॅग्नेटिक लेन्ससारखे असते. त्यामुळे बीम वर्कपीसवर फोकस केला जातो. डिफ्लेक्शन कॉईलमुळे बीम गन स्थिर किंवा हालचाल करणारे असते. डिफ्लेक्शन कॉईलमुळे जी गन आहे ती हालचाल किंवा स्थिर करणारे असते. वेल्डिंग चेंबर गोलाकार किंवा पुढे मागे फिरणारा असतो. व्हॅक्यूम वर्क चेंबरमध्ये उपयोगात आणले जाते. हाय व्हॅक्यूम वर्क चेंबरमध्ये उपयोगात आणले जाते. त्यामुळे चेंबरमधील जी हवा आहे ती पंपाने बाहेर काढावी लागते. त्यानंतर
निर्वात पोकळी स्वच्छ वातावरण मिळते, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हवेचा अडथळा येत नाही आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे बाहेर काढल्यामुळे वेल्ड मेटलवर काही परिणाम होत नाही. आवश्यकतेप्रमाणे व्हॅक्यूम चेंबर बनवलेला असतो. व्हॅक्यूम चेंबरमध्ये आत पाहण्यासाठी वेल्डिंगची जी प्रोसेस आहे, मगाशी मी तुम्हाला दाखवलं आहे ड्रॉइंगनुसार, आत पाहण्यासाठी काय केलेलं आहे की आत पाहण्यासाठी काय बसवलेलं असते, ऑप्टिकल आरसा बसवलेला असतो किंवा CCTV कॅमेरा बसवलेला असतो. त्यामुळे आपल्याला काय होते, वेल्डिंगची जी क्रिया आहे ती उघड्या डोळ्याने पाहता येते. त्यानंतर गतिवर्धक व्होल्टेज, ॲसेसरेशन व्होल्टेज, फोकस बीमचा पॉईंट साईज कंट्रोल करण्याची क्षमता गतिवर्धक व्होल्टेजमध्ये असते. फोकस बीमचा जो पॉईंट आहे, जी पॉईंटची साईज आहे ती कंट्रोल करण्याची क्षमता कशात आहे, ॲक्सिलेटिंग व्होल्टेजमध्ये असते. बीम करंट मल्टिप्लाइड बाय ॲसेक्टेशन व्होल्टेज, जर हाय गतिवर्धक व्होल्टेज निवड केला तर बीम करंट कमी प्रमाणात होईल. हाय व्होल्टेज जर निवड केला तर बीमचा काय होणार आहे, करंट कमी होणार आहे. त्यामुळे बीममधील इलेक्ट्रॉन संख्या कमी होऊन त्यामुळे बीम पॉईंट साईज अरुंद होईल. व्होल्टेज जर वाढलं तर काय होणार आहे, बीमची करंट कमी होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या कमी होऊन काय होणार, बीमचा पॉईंट कमी होणार आहे. गतिवर्धक व्होल्टेज सर्वसाधारण 60 ते 150 kV ठेवावा. त्यानंतर आपल्याला बीम करंट, बीमला जो लागणारा करंट आहे तो किती लागणार ते आपण बघणार आहोत. आपण व्होल्टेज बघितलं आहे 60 ते 150 kV ठेवायचं आहे. आता आपण करंट बघू किती लागणार आहे बीम वेल्डिंगसाठी. बीम पॉवरवर पेनिट्रेशन खोली अवलंबून असते. बीम जी पॉवर आहे त्यावर पेनिट्रेशन खोली अवलंबून असते. बीम करंटच्या डायरेक्टर प्रपोजेशनमध्ये बीम पॉवर असते. करंट रेंज 50 मिली एम्पियर ते 1 एम्पियर पत्र करंट सेटिंग करायचं असतं. त्यानंतर फोकस करंट, आता फोकस करंट किती आहे ते बघायचं आपल्याला. फोकस पॉईंट पोझिशन पेनिट्रेशन खोलीवर अवलंबून आहे. फोकस पॉईंट हा पोझिशन खोलीवर अवलंबून असतो. वर्कपीसवर बीम पॉईंटचा व्यास हा फोकस पॉईंटवर पोझिशनवर अवलंबून असतो. त्यामुळे वेल्ड वेगवेगळ्या खोलीचा मिळतो. फोकस पॉईंट कमी जास्त करून पोरॅसिटी कमी करता येते. फोकस पॉईंट जर जास्त असेल तर काय होते, पोरॅसिटी येऊ शकते. म्हणून फोकस पॉईंट कमी करून काय करता येतं, पोरॅसिटी कमी करता येते. वर्कपीसवर बीम पॉईंट साईज, आता जी बीम पॉईंटची जी साईज आहे ती 0.5 ते 0.8 मिलीमीटर इतक्या व्यासाची असते. प्रत्यक्षात तिने आकृती दाखवलेली आहे. आकृतीमध्ये त्या पूर्ण आकृतीची माहिती आपण घेऊ पहिल्यांदा. या आकृतीमध्ये इन्सुलेटर सुरुवातीला आहे, हा इन्सुलेटर आहे. अर्नेट, फ्लॅमेट, बायोस, ॲनोड आहे जो टंगस्टन धातूचा आहे. व्हॅक्यूम ब्रास व्हॉल्व, ऑप्टिकल मिरर, या ऑप्टिकल मिररमधून आपण वेल्डिंगची प्रोसेस पाहू शकतो. वेल्डिंग चेंबर, व्हॅक्यूम चेंबर म्हणतो आपण याला, व्हॅक्यूम चेंबर. डिफ्लेक्शन कॉईल, ही डिफ्लेक्शन कॉईल आहे. वर्कपीस आहे ज्याच्यावर आपण क्रिया करणार आहे. वर्क कॅरेज टेबलसारखं असतं. त्यानंतर कॅल्युम व्हॉल्व डायग्राम, लाईट फॉर ऑप्टिक्स, ऑप्टिकल व्ह्यूइंग सिस्टीम. व्ह्यू बघायचा असेल तर इथनं बघू शकतो आपण. मॅग्नेटिक लेन्स, ह्या ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लेन्स आहेत. म्हणजेच काय, तुमची जे इलेक्ट्रॉन आहेत ते जॉबवर बीमच्या स्वरूपात फोकस करून जास्त गतीने सोडलं जातात आणि फोकस केल्यानंतर इलेक्ट्रॉन जॉबवर येऊन काय होतात, आदळतात. आणि त्यामुळे काय होते, तुमचा जॉब वितळला जातो आणि वेल्डिंगची क्रिया पूर्ण केली जाते. फोकस पॉईंट हा 0.5 ते 0.8 असतो.
तुमचा करंट 50 मिली ॲम्पियर ते 1 ॲम्पियर, व्होल्टेज 60 ते 150 kV इतकं असतं. आणि या प्रोसेसमुळं तुमची वेल्डिंगची क्रिया काय होते, पूर्ण पार पाडली जाते. त्यानंतर हे जे वेल्डिंग स्पीड आहे, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग याचं जे वेल्डिंग स्पीड आहे हे आर्कप्रमाणेच आहे. कशाप्रमाणे आहे? आर्कप्रमाणेच आहे. आता वेल्डिंग दोष आणि उपाय. पोरॅसिटी, तुमचा जो बीम आहे तो व्हॅक्यूम चेंबरमध्ये, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही किंवा हवा नाही, अशा वातावरणात वेल्डिंग केलं जातं. जर तिथं हवा असेल तर काय होणार आहे, पोरॅसिटी नावाचा दोष निर्माण होणार आहे. तसेच पोलॅरिटी हा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे येतो, तर जॉबवर धूळ, गंज, ग्रीस, ऑइल, ऑक्साईड असेल, यामुळे सुद्धा पोलॅरिटी हा गुणधर्म किंवा हा दोष निर्माण होऊ शकतो. ह्याचं नियंत्रण आहे काय करायचं, की व्हॅक्यूम चेंबरमध्ये जी हवा बाहेर काढायची, फोकल पॉईंट ॲडजस्ट करायचा, त्यामुळं पोरॅसिटी कमी करता येऊ शकते. आणि जॉबमधील अशुद्ध घटक, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, हे काय करायचे आहेत, साफ करायचे आहेत. आणि बीमवर काय करायचं आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. तसेच याचा उपयोग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो, आर्क वेल्डिंगने जे धातू वेल्डिंग करता येत नाहीत त्या वेल्डिंगसाठी इलेक्ट्रॉन बीम या वेल्डिंगचा वापर केला जातो. वाहन उद्योग, डिझेल ट्रक, पिस्टन, डिझेल ट्रक असतील किंवा पिस्टन असेल त्याच्यासाठी वापर केला जातो. वाहन बांधणीचं जे स्ट्रक्चर असेल त्यासाठी इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग या पद्धतीचा वापर केला जातो. ब्लेड बट वेल्डिंग करण्यासाठी, सॅटेलाइट कोन जोडण्यासाठी, अणुशक्ती विभाग जिथं एनर्जी निर्माण तयार केली जाते तिथं अणुशक्ती विभागमध्ये, मेकॅनिकल इंडस्ट्रीज यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगचा उपयोग केला जातो. या धड्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग म्हणजे काय, तिची साधने, इक्विपमेंट्स, तिचे फायदे तोटे, त्यानंतर ते वेल्डिंग करत असताना प्रत्यक्षात कसं वेल्डिंग केलं जातं, तिचा करंट सेटिंग, व्होल्टेज सेटिंग, वेल्डिंग केल्यानंतर येणारे दोष, त्यावरील उपाय आपण या धड्यामध्ये बघितलं आहे. ही एक मॉडर्न वेल्डिंग प्रोसेस आहे, एक आधुनिक वेल्डिंग पद्धत आहे. या पद्धतीमध्ये जे आर्क वेल्डिंगनं धातू वेल्डिंग करता येत नाहीत, त्या धातूसाठी ही पद्धत उपयोगात आणली जाते. विशेष करून विमान बांधणी, सॅटेलाईट, अणुशक्ती विभाग आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीज यामध्ये या पद्धतीचा वापर करून वेल्डिंग केलं जातं. आधुनिक वेल्डिंग पद्धत मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून नेमकी कशी प्रोसेस केली जाते हे मी तुम्हाला दाखवलेले आहे किंवा तुमच्या ग्रुपला शेअर केलेले आहे. ती बघा प्रत्यक्षात, नेमकी इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग म्हणजे काय, कसं बीम फोकस केलं जातं आणि इलेक्ट्रॉन आदळून तो जॉब उष्णतेच्या सहाय्यानं कसा वितळला जातो, हे प्रत्यक्षात कशी प्रोसेस आहे हे तुम्हाला बघितल्यानंतर समजेल. इथं आपला इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग हा लेसन पूर्ण झाला आहे. पुढील पाठामध्ये आपल्याला प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, लेसर बीम वेल्डिंग आणि कटिंग हे धडे बघायचं आहेत. थँक्यू.